पोट्टीले पाना आणायला पाठवलं, माहित नाही कुठं जाऊन धसली. तर म्हातारा माणूस जाणार आहे का पाना आणाले? तिथं धक्का लागून गेला, काही लागून गेला, मोड मारून गेला. बुढा तर बुढाही माहित नाही कुठं गोष्टी हेपलून राहिला. पाण्याचा आंबाला आलाय मला एकट. दिवस आणले पानं बाप्पा, बाजाराच्या दिवस गती मानून दिल्या बुड्ढ्या माणसाच्या. अव काय सांगू माय तुले, बाजाराच्या दिवस धक्का मुक्की झाली असती, राहिले असते तुझे पानं जाग्यावर, मला सोडा लागलं असतं. आता हे घे पानं घेते. हल आधी दूर बस थोडसा, ह्या वयात शोधते का? हल काय झालं असतं, तू मोडतोड बी झाला असता तर. आता ह्या वयात काय राहिलं तुझं? इतक्या लवकर मारता का बाप्पा मले? मला नातनीचे लग्न बी पाहायचंय मला आता. का आज करतो नातींची? आपल्या मतानं करते का का धसते लोकांच्या घरात जाऊन? तर ते नाही, असा कसा कुणाच्या हात धरून बाप्पा? मला नातनीचे लग्न मीच करीन मला हातानं. तेवढं तरी काय म्हणायचं झालं का? त्याला तिथं नातीच्या करायले सांगून राहिला इथं. मावल्या मनाचे झालं असतं तर तू राहिली असती का या घरात? आणलं नसतं मला चमेलीले. हो मोठा सांगून राहिला त्या बुद्धीचं. गचकरान होतं तिले म्हणून तर केली नाही. त्या मार खाजे बकर बकर जिथून तिथून म्हणून मामांग धावला तू. सरा डुंगणाचे सपोर्ट काढते खाजू खाजू सांगून राहिला. कुत्र्यासारखी खाजू एकटा गोष्ट करून अशी अशी. सरा लाज विकून खाल्ली वाटते या बुद्धीनं. कशी बोलून आली तर लोक व्हिडिओ पाहते ना चार चौघाई. मग कायले दुसऱ्या बायकाच्या गोष्टी करतं? मी बी काय हिरोन पेक्षा कमी आहे का? हेलन मी हेलन. मला माहित आहे सुरपणके, तू नको सांगू मला. कांदान दे बरं थोडीसा. एक घर माझ्यासाठी बनवतो एक. तू नका मी टाकजो, मांग जास्त टाकला होता, दोन फाटलं मावलं. फाटली पाहिजे होती. जास्त नको बोलू, खलबत्ताच टाकून देईन तिथं. बनव फळ फळ बनव, ढिल्या अंगात नको करत जो काम. चुपचाप म्हणत छावते वाचा गांडीत गोटा. लोकायले काय म्हणायचंय? माहित पोट्टी तशी आहे ना. 10 वेळा सांगितलं करत नको तरी फेर तिथं घन 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 बुडाबुडी पानं खाऊन राहिले का? तुम्हाला वाटते मजाक? मग मी बोलली म्हणजे एक नंबरचा बदमाश मोडलाय. 10 वेळा सांगितलं पोट्टीले मोडल्याचा दूर राज्या, तरी माई पोट्टी बी इथं येऊन धसते ना. मेन म्हणजे मोडल्यातल्या लोकांना माहित पोट्टी दिसते का? तिच्याच घरानं तिचंच घरानं उठाले त्या ढोंगणात घोटा. कायले पाहिजे एवढे 14 धंदे मोडले बी. काहून बाई कायले कलकल करून आली? काय झालं? तनफन आली नाही तर तनफन. तुम्हाला माहित आहे ना आपल्याची पोट्टी आहे कशी? नसल्या नाकाची पोट्टी आहे. तिच्या नाकावरलीची माशी सहन नाही होत. हा, आणि हे मोडल्यातले लोक तिला चेडे लावते. हा, मग त्या पोट्टीले झणगाराला का तिला सहन होत नाही? माय बापालेच तर नाही मोजत, काया मोडला मोजन. हो बाप चोदीचे काहीतरी जाते मा नातीच्या वाटीत. कोणते होईत ते मोडल्यातली उभा छोट पोरी बारीच्या वाटीत जाते. माझ्यासारखी बदमाश बाई नाही मग ह्या मोडल्यात. चिरून काढायची आहे सगळ्याला एकूण एक. घराच्या बाहेर काढायची आहे, पार नाकोरे करून मारायची आहे. सळत राहिले तेव्हा समजून राहिले पोट्टेले छेडणं कसं राहते. तर मोठा हलकट मोडला आहे बाई. मी म्हणतच होतो या बुद्धीले का वावरात जाऊन राहू. तसं केलं का पोरी ना? अजी बाबा मोडल्यातले लोक काढले तिच्या वाटी जाते. मग पोट्टी आहे बदमाश, पोट्टी त्याच्या तोंडावर येऊन थुकते. नाही माणूस भेटन ना तर त्याच्या घरात जाऊन थुकते, पण थुकतेच भोवसडी. मी ना कित्येक वेळा थुकासाठी तिची जीभ त्यांनी, पण तिचं थुकणं गेलं नाही. अखेर थुकते हे लोक. मग मा घरावर येते, हे पोट्टी थुकते, तुमची पोट्टी थुकते. तिला समजून सांगा. का समजून दाखव? हे उभा छोटा आपली गलती सांगते का बाबा? नाही बाई जाऊ दे आता. आपली जान जवान पोरगी आहे व आता लग्न मीच उरकून देतो तिच्या लवकर. या मुलं आल्यांपासून दूर. तूच करून घे ना पहिले लग्न. चांगला तिचं लग्न करायले. नाही बाबा आता मला सहन नाही होत या मोडल्या आल्यांच्या. मला नातीनले मोडल्या आल्यांच्या अलगच करून देतो. कापून फेकून दे मग तिले मोडल्यावाल्यासाठी. हाय का त्याच्यावर दुसरा पोरगा? त्याला सोयरीक करायला तिची. हाय व माझ्यावर एक पोरगा सोयरीक जोडा लाईक. काय करते पोरग? शेतीवाडी आहे, ढोर वासरा आहे, 2.5 मजली बिल्डिंग आहे, घरच्या चांगला आहे, 7 भावंड पण आहे. हा सर्वात मोठा आहे. त्याच्या जाती सगळा व्यवहार आहे. आपल्याला बी पैशाची मदत होईल थोडीशी. हो तुझे सारे बरोबर आहे, पण त्याची 2.5 मजली बिल्डिंग काऊन हाय? अव ते का झालं, ठेकेदार त्याच्या लहान बहिणीला घेऊन बघून गेला म्हणून त्यानं कोणावर भरोसाच नाही केला. बिल्डिंग तशीच राहिली त्याची. तो मावर भरोसा करते म्हणून मी लिस्ट आणला घरी. तसा मग कोणत्या गावचा होय तो? अव ते नाही का पगलापूर तिच्यावर. तुझ्यासारखा असं मग तो ढिला.
पागल छोटा हटाय का दिमागात पोरगी देऊन राहिला का बली देऊन राहिला 7-7 जणांच्या करण का थे माई नाजूक साजूक नाती नाही 2 लोकांचं नाही करू शकत ते वरून म्हणतं ढोर वासराय शेण पावटा करायला तर माझा झगडा जाईन का तुम्ही नातीन हागायचे ते संडासात पण नाही टाकत सर वास येते सारा हा गोटला ढुंगण्याची चालला मोठा परिवारात द्याले तिले एवढा हाय ना तेवढा परिवार आहे सांगून राहिला तूच जा ना कसं पाहिजे तर मग तुले 4 चौघात राहते तर पोरी धाकात राहते नाही तर मग असंच आहे 4 गोष्टी शिकते आपली पोरगी कोणी समजून सांगते बुजून सांगते ते नाही तुम्हाला संट पडून देतो तिले मस्त घुमाले गाव तूच चांगला शिकून घे ना चालला मोठा तिले शिकवायला PhD करून घे चांगली सडी संटी भेटत असेल तर पाय नाही तर राहू दे हाय माझ्याकडे नाम्याचं पोरगा आहे कुवारा आहे ते त्याच्याच संग लावून देतो मी नाही तर आता सर्व गुण संपन्न आहे शोकपाणी बी नाही पोराले पोट्टी मुजरी करंत बोलणार नाही एवढं चांगलं पोरगा आहे बाजूले बसन तर शांत राहते ते बोलत नाही काही शब्दानं नाही बोलत शांत आहे गाय आहे उत्तम आहे बैल आहे काहीच नाही बोलत असा का मुकजड आहे बापा घमंडी वडा बोलाले महाग घमंडी नाही शांत आहे पोरग संस्कारी आहे कोणी काही बोलन तर शब्दांना नाही उत्तर देत त्याले आणि बोलायचं तर सोड कोणी काही बोलन तर ऐकत बी नाही ते पोरग कोणाचं आपल्याच मनाचं करते एवढा देव माणूस आहे तो असा का कामाच्या बापा 4 चौघात बसलं तर बोललं बी पाहिजे ऐकलं बी पाहिजे कसा बैरा आहे रे तू बैरा आहे तो मुका बी आहे असं आहे का पण हातपाय तर चालन ना मारजोड केली म्हणजे तू नातीन का कमी बदमाश आहे का महामताना तर चांगली चेनली पाहिजे तिले तुला चिनली पाहिजे होती चांगली तेव्हाच धन्य बाबा तुमचे रिश्ते नाते हात जोडले महापोरीचा विचार तुम्ही नको करा एवढा मी हाव जिवंत आता तुम्ही एवढं टेन्शन नको घ्या चांगले 4 दिवस राहा सुखानं खा प्या महापोरीचं काय करायचंय मी करत नातीचं चांगलं सुख शांतीनं लग्न पा अशी झगडे नको करा बापा अन सुखानं मरून जा मरे माय दुश्मन आई मला लोणावळ्याला जायच्या पैसे द्या ना माझ्या मैत्रिणी सगळ्यात चालल्या दे ना पैसे नाही जायचं. मी विचारून नाही राहिली सांगून राहिली पैसे देता का थुकू घरात तू फक्त इथं चांगली खलबत्त्यानं चेंदून हाटो तुले मग जायचो हे कोडी अशी अम्मा आई पुढली मिरगी आली अव उदाहरण देऊन राहिली तुले काय अशी हे ढाकर तोंड करता मला पैसे द्या घुमायला झाले मला जायचं आहे मला नाही माहित कोण शिकवलं की तुले माय बापाच्या तोंडाने झोमणं कोण छान लावला तुले ह्याच असं 3 रंगाच्या 3 झाकण झुल्या इथं 4 घुमाले 4 फिरायला 4 त्या बरंच आहे ठिकाण तोदऱ्या त्याच्यात तू एक वनवा गुड हो ह्या बी होऊन राहिल्या त्याची माय तुमच्यासारखी किरकिर नाही करत तुमचंच आहे जमान्याभराचं कुठं चालली काय चालली कायले चालली तशी आता कुठून आली तू बाहेर गेलती तर आली ना हिंडून अधिक किती हिंट त्याला का हिंडणं म्हणते का गल्ल्यात घुमणं बाहेर गेलं थोडस मूड फ्रेश होते तुमचा इथं बराच आहे पागलखाना एक अलग बोलते एक अलग बोलते एक अलग बोलते जास्त चरबी चढली वाटते बाईले जे रजते त्यांच्या घरी जा तू शोभते का बापा असं घुमणं पोरीबारीच्या जातीले कुठे गेली पायमाय घसरला मोडून गेली मरून गेली तर कोण लग्न करण तुझ्या संग हवा आई गुडीच्या डोक्यात का गोटा फसलाय का मेल्यावर कोण लग्न करते मावल्याला असं संग लग्न कराल का तुकडे आणून माय खांड खांड लग्न कराले आली तर तुमची गेली तर वरची जरा असं चांगलं नाही बोलू शकत खेडगी माबद्दल सूप सूप मरून जाईन तोडून जाईन मोडून जाईन खेडगे बाय कशी बोलते ते मला मारणं सांगून राहिली माणूस बोलून जाते शब्द राहून जाते एवढं तोंडाले नाही जमा पोरीच्या जातीनं जेवढ्या घरातले तुला शाळेने सुद्धा समजून राहिले पण तुला समजून नाही राहिलं ना तरी जमूनच राहिली तू तोंडाले हाय का नाही सरम लास्त तुला राहिलीच नाही आता घरातून पाय काढायची जाव बुवाटल्यासारखे बोलून राहिले मरून जाईन मरून जाईन एवढे लोक घुमा फिरायला तिथे का मरूनच येते का फिरत नाही घरचे लोक संग जाते तवा जाते पोरीबारीची जात आणि तू चालली मी चालली चल बाई हिच्या सोबत आपण बी जाऊ कर तिकीट 2 तिकिटा करून घ्या आपल्या दोघांच्या मा सगळ्या सोबत आमच्या मध्ये तुमचं कोणतं काम पोरी पोरीचा पुऱ्या चलते मले बाई पाहिजे ना एक जवान जुवान माणूस तुमच्या सोबत राहिलास का तू जवान सारा चिमून गेला ना नाही जायचं तर नाही जायचं मामाच्या गावाला चाल मासंग 8 दिवस राहायचं महिनाभर राहायचो मी नाही जात तिथं मामी खाव खाव करते काही खायला गेलं तर सत्तूर दाखवते तुला समोर चांगलं गरम गरम देते तू पलटली म्हणजे ताठी सकते ह्या बुडग्याला घेऊन जा त्याला मोठा शवा काय घुमाचा मला मा मैत्रिणीसोबत जाऊ दे मी नाही येत बाप्पा तिथं तुला टिकून मागत आवडते ते बुवा आला घरून दिसते ना ते नाही समजत तिले चांगली करते ते चांगली ढुंगण्यात टाकली पाहिजे तुझ्या टुराटी
मग तर अलबत नाही बाबा या बुड्याले. तिला ह्या वेळेस सबल घ्यायला लावतो. जिथेही भेटला तिथं खूप साल लावजो. बिन फुक्कट केली व तुले मी ना. का फुकट? 50,000 रुपये दिले होते. 2 बैल जोडी दिले होते तुले. आली का अवकातीवर आता? पुराण्या गोष्टी खोदू खोदू काढून आली. ह्या बुडाबुडीचे ना ऐन वेळेस चालू होते. वय का निसले तमाशे लावते भावसडीचे. बाई तू मा बहिणीच्या घरी जा. तशी मावशी म्हणे तू पोरगी येताय लय दिवस म्हणे. तिकडे जा. मी नाही जात तिथं. तिकडे बी थोस बाजार आहे. मागं गेली होती तर मावशी पिऊन काकाजीच्या मागं हिरा घेऊन दौडत होती. हा पोट्टी पागल आहे. काकाजी पिऊन असन ना मावशीच्या मागं दौडत असन. बैताड. नाही मावशीच होती आणि मला पवा प्यायला मी नेलं होतं. पवा घ्यायला दुकानात. भेट आहे का व? तेला मिराची शिशी आणायला नेलं असन दुकानामध्ये. आता तेलात दारूत फरक नाही समजत का मला? एवढी लहान आहो मी. बापा गोष्टी तर मोठी सांगते आपल्या खानदानीच्या. बेवडी खानदान. मा खानदानावर जाऊ नको. सोयती आहे तर राहू दे. माझ्या खानदान नाही तुमची पुरी बिघडून टाकेन मी. मावला मत्था सरकला तर मग पाहून घे जा तुम्ही. मोठा सरक तिचा माथा. मला तर असं वाटतं इले माथाच नाही आहे. का म्हणलं व? लय ऐकून राहिली मी तरीची. अंगाच्या वर चाललं. अंगाची अंगार होऊन राहिली मावल्या. सांगितलं नाही म्हणते. जेव ऐकतो तेव सांगता मला तुम्ही. गिरून देऊ का मस्ती? जाऊ दे ना व आई. दे ना व पैसे. मावल्या मैत्रिणी बी आहे. जाऊ दे ना मला. दे ना. तुला नाही म्हणलं एका शब्दात. नाही जायचं तर नाही जायचं. जा घरात भांडे पडले जाऊन घास. मी नाही घासत. तू मला फक्त खाले मागतो की आता सांगितलं तुला मी. आपाजी मला जाऊ द्या ना. आईले म्हणा ना मी नातीन नाही बाई का तुमची. जाऊ द्या ना आपाजी. कायले व बाई ते सनकली आहे. मारमूर करून देईन. तुझ्या अंगावर बसली तर चपका होऊन जाशील. नको जाऊ ना व बाई. नाही म्हणते तर नको जाऊ ना मग. तुम्ही असेच करता सारेचे सारे. तुम्ही मला जाऊ द्या कधी आपाजी तर मी तुमच्या मतान नवरा करीन. तुम्ही जाऊ म्हणा थोच. लय हुशार आहे. मग मी न पाहिला तो मुका की सारं बोलून आली त्याच्या संग. हुंडा पाण्याचं सारं फक्त टीकच लावायचं आहे. हवा तू बोलून तर आली सगळी. पण त्यानं ऐकलं का? मुकात आहे बैरा बी आहे. तू चुप राह रे. त्याच्या बापा संग बोलून आली मी शाईने हातानं. हो करण ना मी. त्याच्याही संग करीन. 10 नवरेच करतो मी. फक्त मला जाऊ द्या या पडा प्लीज. सुनबाई बोला ना बाबा का झालं? का म्हणते बाई आपल्या इच्छी पोरगी. जाऊ दे ना मातीले. आखरी वर्ष आहे बिचारी. घुमून घेईन. पुढल्या वर्षी लग्न लावून देऊ तिचं. तुम्हाला अखेर जाऊ द्यायचं होतं तर कायसाठी तुम्ही ना सकाळपासूनचे तमाशे लावले मावल्या घरामध्ये. हा मोठ्या गोष्टी करून राहिले होते. नाही जाईन तर नाही जाईन. ते एका गेली का आज तिचे मुर्दा पाडला मी ना. तू फक्त जाऊन दाखव की मला. नाही तर मुर्दा पाडला आज कापली तर मला म्हणतो. असले झगडे लावतो तू आहे ना. अव तू तर वय बैरा आणून घेतला. जाणं वावरात जात जाणं. इथं काय करतो? इथं का उपडतो? हा बाबा तुझ्या बापानच दिलं ना. बाबा याच्यावर खाशीन का? दिले होते पण तुमची. हो आजी खरी बोलतो तू. खरं बदमाश हा पुरता. याला शिलून काढा लागते. झगडे लावू. याला झगडे लावले मग माझ्याजवळ. मदत नाही करीन मी आता. बाबा चांगली चिरून काढते. याला चांगली चेन साला आला तवा नाही तेव्हा माझ्या जीवनाले ग्रहण लागून गेला 1 नंबरचं हे बेसरम बुडग. खरी बदमाश तर तू आहे व. तू न शिकवलं तुझ्या नातीनले 10 लफडे करून ठेवले मोडल्या. मला लफडे आले म्हणून तू केली काय भाऊ काय दसरा मला. संसार तर करता नाहीये तिने. पिवडे ठिगडे पडून गेले. मला चड्डीले घासता नाही येत बरोबर. आता काय चिकट एवढा मग चड्डन धुवत राहतो तावल्या. पासिंग मशीन घे ना मग एवढं साहित्य. या बापानं दिले का पैसे? बाबावरच आहे तो सारं. पाहिजे मार आल्या इथंच मार. तुला मा अंगावर चवातो. हिरा कुठे मला हिरा.